2010 साली भारत होता 10व्या नंबरवर. 2024 मध्ये काही दिवसासाठी 4थ्या नंबरला टच केला. नेत्यांनी जल्लोष केला, मिठाई वाटली, फोटो काढले, पण त्याच वेळी त्या 4थ्या नंबरनं भारताला हात हलवून निरोप दिलेला होता. आता परिस्थिती आणखी बदलली आहे. भारत 5व्या नंबरवर आला, तो सुद्धा गेला. IMFच्या एप्रिल 2026च्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक नुसार भारत आता जगाची 6वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालाय. जो देश पुढे जात होता तोच आता मागे फिरायला लागलाय. हे कसं घडलं, कोण जबाबदार आहे आणि पुढे काय होणार ते आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. साधारण 2 आठवड्यापूर्वी IMFने त्यांचा वार्षिक अहवाल जाहीर केला. जागतिक अर्थव्यवस्थाची रँकिंग दरवर्षी डॉलर मूल्यानुसार मोजली जाते. त्यात भारताची GDP 2025 साठी $3.92 ट्रिलियन दाखवण्यात आली. युकेची GDP मात्र 4 ट्रिलियन झाली. जपान 4.44 ट्रिलियन, अमेरिका 30.8 ट्रिलियन, चीन 19.6 ट्रिलियन, जर्मनी 4.7 ट्रिलियन. म्हणजे USA, चीन, जर्मनी, जपान, UK हे 5 देश आपल्या वर आहेत. भारत 6व्या नंबरला आहे. 2024 मध्ये भारताचा GDP होता 3.5 ट्रिलियन आणि UKचा होता 3.4 ट्रिलियन. म्हणजे भारत UKच्या वर होता. एका वर्षात हे चित्र पूर्णपणे उलट झालं. पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे रुपयाची घसरण. भारताची अर्थव्यवस्था रुपयात मोजली सुमारे 9% यांनी वाढते. हे चांगलं आहे, पण जागतिक रँकिंग डॉलरमध्ये मोजली जाते आणि इथेच खरी गोची आहे. एप्रिल 2025 मध्ये $1 बरोबर 85 रुपये होते. आज तो आकडा 93च्या पुढे गेलाय. म्हणजे एकाच वर्षात रुपयाने 8 रुपयाचा फटका खाल्लाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी झाली, त्यामुळे भारताचा GDP डॉलरमध्ये मोजताना लहान दिसायला लागला. दुसऱ्या बाजूला UKचा पाऊंड मात्र युद्ध असूनही स्थिर राहिला. 2014 पासून म्हणजे नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून ट्रेंड बघितला तर दरवर्षी 3.5 ते 4.25% इतका रुपया घसरत आलाय. हा एकट्या एखाद्या वर्षाचा आकडा नाही, हे सातत्याने घटत आलेला आहे आणि त्याचा परिणाम आता दिसतोय. दुसरं कारण म्हणजे बेस इयर रिव्हिजन. GDP काढताना एक बेस इयर पकडायला लागतो आणि त्यानुसार वाढ मोजली जाते. भारत सरकार 2011-12चा बेस इयर वापरत होता. हा आकडा खूपच जुना झालेला होता, त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था प्रत्यक्षपेक्षा थोडी मोठी दिसत होती. फेब्रुवारी 2026 मध्ये सरकारने बेस इयर बदलला, 2022-23 केला आणि त्याबरोबर एक धक्का बसला. जो GDP 4 ट्रिलियन वाटत होता तो प्रत्यक्षात 3.93 ट्रिलियनच होता. म्हणजे आपण स्वतःला 5वी अर्थव्यवस्था म्हणत होतो, पण खऱ्या अर्थानं आपण आधीपासूनच 6व्या नंबरला होतो. हे सत्य आता स्पष्ट होत आहे. तिसरं कारण म्हणजे निर्यात कमी होणं. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेला होणारी भारताची निर्यात घटली. त्यात भर म्हणून हॉर्मुझचं संकट आलं. या समुद्रधुनीतून तणाव वाढल्याने कच्चं तेल खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्याचा बोजा भारताच्या परकीय चलनावर पडतोय. फेब्रुवारीतील $728 बिलियन असलेलं फॉरेक्स रिझर्व्ह आता $700 बिलियन आहे. हा एकट्या काही महिन्याचा घाटा नाही, हा एक धोकादायक ट्रेंड आहे. चौथं कारण म्हणजे परकीय गुंतवणूक कमी होणं. मागच्या 2-3 वर्षात FDI म्हणजे थेट परकीय गुंतवणूक कमी होत चालले. त्याशिवाय FPI म्हणजे परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक सुद्धा घटते आणि थेट आउटफ्लो दिसायला लागलाय. म्हणजे येणाऱ्यापेक्षा जाणारा पैसा जास्त आहे. चीन बरोबरचा ट्रेंड डेफिसिट आधीच मोठा होता, आता अमेरिकेशी असलेला सरप्लस सुद्धा कमी होतोय. आता इथे खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. ज्यावेळी अनुराग ठाकूर आणि इतर भाजप नेते भारत 4थी अर्थव्यवस्था झाली म्हणून जल्लोष करत होते, त्यावेळी भारत आधीच 4थ्या नंबरवरून बाहेर पडलेला होता आणि आता जेव्हा हे कळलं तेव्हा भारत 5व्यावरूनही 6व्यावर गेलेला आहे. ज्यांनी रुपयावर मनमोहन सिंग यांना टीका केली त्यांच्याच काळात रुपया 93 पार केला. एकेकाळी रुपया पडणं म्हणजे पंतप्रधानांची आबरू पडणं असं म्हणलं जात होतं. मग आता सुद्धा तसं म्हणायला पाहिजे का? IMF म्हणतो की 2027 पर्यंत भारत परत 4थ्या नंबरवर येऊ शकतो, जेव्हा GDP 4.58 ट्रिलियन होईल आणि UK 4.47 ट्रिलियनवर राहील. 2028 मध्ये जपानलाही मागे टाकण्याची शक्यता आहे आणि 2031 पर्यंत भारत 3ऱ्या नंबरवर पोहोचू शकतो असं प्रोजेक्शन आहे. पण हे सगळं होण्यासाठी रुपया स्थिर असणं गरजेचं आहे. कारण आताचा $80 बिलियन गॅप दिसतो छोटा, पण रुपया जर असाच घसरत राहिला तर हा गॅप भरणं सोपं नाही. IMFच्या अंदाजानुसार 2026 मध्ये भारताचा GDP 4.15 ट्रिलियन होईल, पण UK 4.26 ट्रिलियनवर असेल. म्हणजे 2026 मध्येही आपण 6व्याच नंबरवर राहणार. भारताची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने वाढतीये या शंका नाही. रुपयात मोजलेली वाढ 9% आहे. तरुण लोकसंख्या आहे, बाजारपेठ मोठा आहे, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक होते, हे सगळं खरं आहे.
पण रँकिंग डॉलरमध्ये मोजली जाते आणि रुपया जर वर्षागणिक पडत राहिला तर अर्थव्यवस्था घरात वाढत राहील आणि जगात मात्र छोटी दिसत राहील. नेत्यांचे जल्लोष आणखी काही वर्ष चालतील, पण आकडे खोटे बोलत नाही. प्रश्न एकच राहतो, जेव्हा रुपया घसरतो तेव्हा नेमका कुठं आणि काय चुकतं त्याचं उत्तर सरकारने द्यायचं आहे. आपण फक्त विचारायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.